हरि ओम. रामकृष्ण हरी. लीड्स मराठी मित्रमंडळ यांचे विद्यमाने श्रीमद भगवद्गीता निरूपण अहिल्यानगरी निवासी परमपूज्य स्वामी श्री रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर महाराज यांचे कृपेने आपण निरूपणास प्रारंभ करूया. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. ओम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. थोडं भजन करूया. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. 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 बोलो श्री कृष्ण भगवान की जय. आपण सर्व जाणकार श्रोत्यांना गीता प्रेमी साधकांना मी मनापासून वंदन करतो. आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनामुळे गीतेतील काही श्लोकांचा मला भावलेला अर्थ मी केलेल्या अत्यल्प अभ्यासाचे विवेचन करण्याचा आनंद आपण सर्वजण प्राप्त करून या ज्ञानसागराचा अमृतरस घेऊया. श्रीमद भगवद्गीता अध्याय 2 श्लोक क्रमांक 22, 23 आणि 24. श्लोक. वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा नन्यानि संयाति नवानि देहि. पुन्हा एकदा. वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा नन्याति संयाति नवानि देहि. अर्थात ज्याप्रमाणे मनुष्य जीर्ण वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याचप्रमाणे आत्मा सुद्धा जीर्ण वस्त्रांचा त्याग करून नवीन भौतिक शरीरे धारण करतो. आत्म्याचे ज्ञान प्राप्त करून घेण्यास आता पहिलं क्वालिफिकेशन आपल्याला पाहिजे की आत्म्याचं ज्ञान आपल्याला करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपण एक उदाहरण घेतलेलं आहे की ज्याप्रमाणे विमान चालवण्यासाठी वैमानिक असतो,
आणि मोटार कार चालवण्यासाठी मोटारीचा चालक असतो. दोघेही माणसेच असतात, पण त्यांना वेगवेगळे प्रशिक्षण दिले जाते. आणि त्याचप्रमाणे आपल्याला आत्मा, ब्रह्म, मोक्ष, सूक्ष्मजीव इत्यादी शब्दांचा अर्थ प्राप्त होण्यासाठी जाणीवपूर्वक काही गुण आपल्या अंगी असणं आवश्यक असतं. त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. पण त्याआधी मागील आठवड्यामध्ये कसला अभ्यास केला याचा आपण धावता आढावा आता घेत आहोत. मागील आठवड्यामध्ये आपण आत्म्याच्या सूक्ष्मतेचे व अमरतेचे वर्णन केलेले आहे. चैतन्य, त्याची जाणीवही आपण बघितली. ती वेगवेगळ्या शरीरात एकाच प्रसंगाने वेगवेगळ्या स्वरूपामध्ये बघितली. म्हणजे प्रसंग जरी एक असला तरी वेगवेगळ्या शरीरामध्ये ती वेगळ्या प्रकारे प्रगट होते, हेही आपण बघितलं. आत्मा अणुपेक्षाही सूक्ष्म स्वरूपात आहे, सर्वत्र आहे, निरंतर आहे. त्याचे सर्वत्र असणाऱ्या अस्तित्वालाच परमेश्वर म्हणजेच परम ईश्वर असं म्हणतात. आत्म्याचा जन्मही होत नाही आणि तो मृत्यूही पावत नाही. आत्मा व परमात्मा यातील मूलभूत फरक असा की आत्मा, आपण मागे बघितलं मागच्या आठवड्यामध्ये, की आत्म्याला भूत, वर्तमान आणि भविष्य समजत नाही, तो जाणत नाही. तुमच्या आमच्या देहामध्ये सुद्धा आत्मा आहे, परंतु आपल्याला भूत आणि भविष्याची कल्पना नसते. पण परमात्म्याला मात्र भगवान श्रीकृष्ण हे भूत, वर्तमान आणि भविष्य सर्व काही जाणतात. 4 आश्रमांची माहिती आपण बघितली. महान ऋषी संस्कृती कशी होती ते पण आपण बघितलं. नीतिशास्त्राचा अत्यल्प अभ्यास आपण बघितला. महान ऋषी संस्कृती, त्यांचा त्याग याची सुद्धा आपण थोडक्यामध्ये माहिती घेतलेली. आता प्रत्यक्ष, परोक्ष म्हणजे जे प्रत्यक्ष डोळ्याला दिसत नाही ते ज्ञान, किंवा दुसऱ्या गुरुकडून, व्यक्तीकडून प्राप्त करून घेतलेले ज्ञान, व अनुमान म्हणजे तर्क करणे, हे आपण बघितलं. सनातन धर्माची वैशिष्ट्य अनंत आहेत. यात आपण आज आत्मज्ञान या शब्दाची थोडक्यात माहिती घेणार आहोत. त्या अगोदर मी आपणास असं लक्षात आणून देऊ इच्छितो की या अध्यायातील 22 ते 30 श्लोकामध्ये आत्मा हाच महत्वाचा शब्द, त्याच्या गुणधर्माचा, त्याच्या अस्तित्वाचा अभ्यास आपल्याला गीतेने सांगितलेला आहे आणि आपण तोच करणार आहोत. मग त्यासाठी अगोदर आपण आत्मज्ञान म्हणजे काय, सर्वसाधारणपणे काय म्हणतात की शरीर ज्ञानापेक्षा, देह ज्ञानापेक्षा आत्मज्ञान महत्वाचं आहे. मग आता त्याच्यासाठी आपण काही गोष्टी बघणार आहोत. मंडूक उपनिषदामध्ये 3 मंत्र आहेत. पहिला मंत्र असा आहे, नायमात्मा प्रवचनेन लभ्यन मेधया न बहुधा श्रुतेन. केवळ प्रवचनाने किंवा श्रवणाने, कुशाग्र बुद्धीच्या साहाय्याने हा आत्मा जाणला जात नाही. म्हणजे नुसतं प्रवचन ऐकलं आत्मा माहित झाला, नुसतं ऐकत बसलो तरी सुद्धा आपल्याला आत्मा समजणार नाही, आणि कुशाग्र बुद्धी जरी असली तरी सुद्धा आत्मा आपल्याला जाणला जात नाही. नायम आत्मा बलहीनेन लभ्यः. आत्मज्ञानाचे साधन करण्यासाठी आपल्याला काय लागतं तर दृढता लागते, चिकाटी लागते, बल लागतं. ज्याच्याजवळ ह्या गोष्टी नाहीत अशा व्यक्तींना आत्मा समजणार नाही. काय काय लागतं, विशेषतः दृढता, चिकाटी आणि बल. आता तिसरा मंत्र जो उपनिषदामध्ये दिलेला आहे, मंडूक उपनिषदामध्ये, तो महत्वाचा आहे जास्त. सत्येन लभ्यः तपसा हेष आत्मा सम्यक ज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम. आता क्वालिफिकेशन काय आहे त्याचं समजून घेण्यासाठी आत्म्याचं आपल्यासाठी, तर खरे बोलण्याने, खरे वागण्याने, नियमित तपाचरणाने, अचूक ज्ञानाने आणि निरंतर साधनाने आत्म्याची माहिती आपणास प्राप्त होऊ शकते.
पुन्हा एकदा आपण बघू. आपल्या नित्य नियमामध्ये आपल्याला खरं बोलायचं आहे, खरं वागायचं आहे, नियमित तपाचरण करणं गरजेचं आहे, ज्ञान आपलं अचूक पाहिजे, विवेक बुद्धी पाहिजे आणि निरंतर साधन पाहिजे. आज ऐकलं उद्या विसरलं, थोड्या वेळाने विसरलं असं नाही चालणार. आणि मग हे जर सगळं आपण नियम पाळले की आपल्याला आत्म्याची माहिती प्राप्त होते आणि त्याची जाणीव सुद्धा होते. वरील गोष्टीची ज्याला जाण असते तोच आत्म्याचे ज्ञान अचूकपणे प्राप्त करून घेऊ शकतो आणि हे अशक्य अजिबात नाही. आता आत्मा हा शब्द अनधातूपासून निघाला आहे. श्वास घेणे, श्वासोश्वास करणे असा त्याचा अर्थ आहे. उपनिषदामध्ये आत्मा म्हणजे शरीरातील नित्य व आनंदमय तत्व आहे. आत्मा शरीराचा नियंता असतो. आद्य शंकराचार्यांनी तर असं सांगितलंय की आत्मा ही नामस्वरूपम, म्हणजे आत्मा हेच आपले मूळ रूप आहे आणि ते योग्यच आहे. देह आपलं मूळ रूप आहे का? नाही. आता आत्मानुभव पुरुषांच्या मताने जगामध्ये दोनच वस्तू आहेत. कोणत्या दोन वस्तू आहेत त्या? देशकालाच्या मर्यादा लागू नसणारी आत्मवस्तू. आत्मवस्तूला देश काल हे लागू नाही आणि शरीर किंवा देह हा देशकालाच्या बंधनामध्ये राहतो. आत्म्याचे गुणधर्म देहाच्या ठिकाणी नसतात. तथापि देह व आत्मा यांचा खूप निकटचा अत्यंत जवळचा संबंध आहे. कशा कशाचा? देह आणि आत्मा. आपण आपल्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी देहाच्या आधारानेच आपल्याला करता येतात हे विसरता कामा नये. नुसता आत्मा चालेल का? नाही चालणार. नुसता देह चालेल का? नाही चालणार. त्या देहामध्ये आत्मा पाहिजे. ह्या दोघांच्या संगतीनेच जीवात्मा तयार होतो. शरीर जरी अंतिमतः नष्ट होणारे असले तरी शरीरामार्फत आपण काय करतो? सर्व विद्या, कला, शास्त्र, पुराण, शोध, श्रवण, मनन, चिंतन, विवेक, वैराग्य, दानधर्म, भक्तीचा अनुभव, लोभ, मोक्ष इत्यादी अनेक गोष्टींची अनुभूती किंवा अनुभव आपणास देहाच्या द्वारेच मिळतात. याचा अर्थ काय? की ते आत्म्याच्या द्वारे मिळत नाहीत. आत्म्याचे सामर्थ्य देहाच्याच द्वारे आपल्याला समजू शकते. आत्म्यामध्ये किती शक्ती आहे हे कसं समजणार आपल्याला? देहाच्या सामर्थ्याने समजणार, प्रगट होऊ शकते. देह आणि आत्मा यांच्या मार्फतच अध्यात्म उभे राहते व चालते. अर्थात हे फक्त मनुष्य योनीमध्येच शक्य आहे. इतर योनींना ही परवानगी नाही, तेवढी त्यांची बुद्धिमत्ता प्रगल्भ झालेली नाही. मग त्यामध्ये पशु येतात, पक्षी येतात, वृक्ष येतात. यांनाही देह असतो, यांनाही आत्मा असतो, पण मन आणि बुद्धी यांचं प्रमाण अत्यंत कमी असतं. समर्थ रामदास परमात्म वस्तू 3 विभागामध्ये माहिती देतात. आपल्या देहात आपण हे मागे बघितलेलं आहे की परमात्म्याचे 3 स्वरूप आहेत बरं का. आपल्या देहात वास करणारा आत्मा, त्यानंतर सर्व चराचरामध्ये अंतर्यामी वास करणारा अंतरात्मा आणि संपूर्ण विश्वाला पुरून उरणारा परमात्मा. यात ज्येष्ठ आणि कनिष्ठ असा भाव अजिबात नाही. तर जाणीवीच्या अनुभूतीची व्यापकता व कमी जास्त असणे इतकाच काय तो फरक आहे. आपण मागे बघितलं की एखादी घटना झाल्यानंतर प्रत्येकाच्या जाणीवीची अनुभूती ही वेगवेगळी असते. त्याचप्रमाणे ह्या आत्मा, परमात्मा आणि अंतरात्मा, आपण आज एक नवीन शब्द बघितला तो म्हणजे अंतरात्मा. माणूस देहाच्या साह्याने इंद्रियांना सुख उपभोगू देऊ शकतो, पण सर्वात महत्वाचे तो आत्म्याला व अंतरात्म्याला विसरतो. आपली अडचण हीच आहे
की आपण हे भौतिक सुखामध्येच रममाण झालेलो आहोत, पण मी देह आहे ह्या गोष्टीकडे लक्ष देण्याच्या पेक्षा मी एक आत्मा आहे ह्या गोष्टीकडे लक्ष देण्यासाठीच आपण अध्यात्माचा अभ्यास करतो. सर्वाघटी वास करणारा अंतरात्मा ओळखला की माणूस स्वतः विश्वव्यापी बनतो. मग तो जगात कुठेही असला तरी तो विश्वव्यापी बनतो, कारण तो म्हणतो की मी आत्मा आहे आणि परमात्मा संपूर्ण जगामध्ये आहे. माणूस अपूर्ण तर अंतरात्मा पूर्ण. त्याच्याबद्दल कितीही ऐकले पाहिले तेवढेच कळते. म्हणून अंतरात्म्याचं संपूर्ण ज्ञान होण्यास त्याच्याशी समरस होऊन तदाकार बनावे लागते. आता तदाकार बनण्याचं एक छोटस उदाहरण मी आपल्याला सांगतो की आपण जेव्हा शांत बसू तेव्हाच आपण आत्म्याशी सुसंवाद करू शकू. अगोदर मनाशी सुसंवाद करू शकू आणि नंतर मग आत्म्याची आपल्याला हळूहळू जाणीव व्हायला लागते. आणि हे साधनेशिवाय, उपासनेशिवाय, ध्यानाशिवाय शक्य नाही. आणि त्यासाठी 6व्या अध्यायामध्ये कसं बसावं, काय आसन असावं याची सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे. त्यासाठी प्रथमतः मग आता सुरुवात करायची आहे. मी सगळे नियम पाळलेत असं गृहीत धरू आपण सगळ्यांनी. आणि प्रथमतः आपण दृश्य विश्वाचा विस्तार, मग पृथ्वी केवढी आहे आपण मागे बघितलं होतं ते. त्याच्यानंतर तिची गती किती आहे, त्याची शक्ती कशी आहे याची जाणीव आपल्या मनाला करायला सुरुवात करावी. लक्षात घ्या, तत्वाने तत्वाचा निराश होतो व देहबुद्धी झडते. आता मी असं म्हटलं की सत्यमेव जयते, मग सत्य कुठे दिसतं आपल्याला? तर ते सत्य वागणुकीतून दिसतं. पण मूल तत्व काय आहे? तर सत्य हे आहे. तसंच अंतर आत्म्याचं सुद्धा अखंड चिंतन करावं लागतं आपल्याला. आणि चिंतन करता करताच थोडा थोडा अंतरात्मा आपल्याला समजतो. मग वेगळेपणा जाऊन, विभक्तपणा जाऊन भक्तपणा येतो. आणि मग आपल्या लक्षात येतं की ह्या जगामध्ये सगळी माणसं ही एकच आहेत. पुरुष असो की स्त्री असो, त्यांना आत्मा एकच आहे. एकदा का हा भक्तपणा आला की जीवन धन्य होते. चराचराला अंतर्यामाप्रमाणे चालवणारा जो अंतरात्मा आहे हाच खरा देव किंवा ईश्वर होय. त्याचे ज्ञान करून घ्यावे. अंतरात्माला जाणावयाचे असल्यास पण ते वेगळेपणाने शक्य नाही. वेगळेपणा म्हटलं की अपूर्णता आली. अपूर्णास पूर्णाचे ज्ञान होणार नाही, ते अशक्यच आहे. म्हणून आत्मचिंतनाने ईश्वरात मिसळून जावे, म्हणजे विभक्तपणा उरूच नये. आमच्या शरद काका कुलकर्णींनी आम्हाला ह्या ब्रह्माचं दर्शन अत्यंत योग्य रीतीने असं दिलं की त्यांनी सांगितलं की करा कल्पना. आणि मागे आपण बोललो होतो हे की मी, माझं घर, आणि असं क्रमाक्रमाने आपण विश्वाकडे जेव्हा बघतो मग ते विश्वाचा वेग बघा, सूर्यमाला बघा, आणि यांना शक्ती कोण देतं? तर यांना शक्ती देतो तो ब्रह्म आणि यांना शक्ती देतो तो परमात्मा. आता अंतरात्मा देहात असून शहाणी माणसं त्याचं ज्ञान करून घेत नाहीत. मग दोघही माणसं की जे अशहाणे आहेत, अशहाणे म्हणजे काय? तर मूर्ख आणि शहाणे दोघेही आपलं जीवन दीनवाणे जगतात. म्हणजे अज्ञानी म्हणू आपण, मूर्ख हा शब्द नको. मग अज्ञानी जे माणसं आहेत ते सुद्धा माणसं आणि ज्ञानी माणसं सुद्धा अत्यंत दीनपणे जीवन जगत असतात. त्यासाठी काय करावं लागतं? मीपणा विरावा लागतो. माणूस समोर दिसला की हा ब्रह्माचा अवतार आहे असं लक्षात आलं पाहिजे. आणि मग विवेकाने आपली देहबुद्धी झडावी लागते. मगच आपण अंतरात्म्याचा थोरपणा समजू शकतो. आणि त्यासाठी आपल्या भोवती जे आवरण आहेत, साधं कांद्याचं जर उदाहरण घेतलं की कांद्याचं सालपट आपण बाहेर काढतो, ते एक काढतो का? नाही, अनेक काढावे लागतात. तेव्हा चांगला पांढरा स्वच्छ कांदा आपल्याला बघायला मिळतो. तशाच प्रमाणे आपल्या ह्या अंतरात्म्याभोवती अनेक
वेगवेगळ्या प्रकारची आच्छादनं आहेत. मग ती हळू-हळू, हळू-हळू ज्ञानाच्या साहाय्याने आपल्याला ती काढता आली पाहिजे आणि ते प्रयत्नाने निश्चित जमतं. ते काय फार मोठं कठीण अशी गोष्ट नाही. फक्त त्याच्यासाठी आपण आपल्या अंगी पात्रता आणण्याचा वारंवार प्रयत्न करायचा आणि एक दिवस असा येतो की तो आपल्याला समजतो. सावधान. आज आपण एका वेगळ्या विषयाचा अभ्यास करणार आहोत बरं का. जसं शिक्षण घेताना एक आपण विशिष्ट ध्येय ठेवतो. म्हणजे काय? तर मला डॉक्टर व्हायचंय, मग मला एम-बी-बी-एस ही पदवी घेण्यासाठी अभ्यास करावा लागेल. हे सगळ्यांना माहिती आहे. मला इंजिनिअर व्हायचं असेल तर मला बी किंवा एम-ई चे शिक्षण घ्यावेच लागते. तसेच आमच्या गुरूंनी जे आम्हाला सांगितलं, तर मला नेहमी आनंदी आणि सुखी राहण्यासाठी माझ्या शेवटच्या श्वासाचे वेळेस, हे सार बोलतोय आपण, शेवटच्या श्वासाच्या वेळेस भगवंताचे स्वरूपात एकरूप होणे म्हणजे मोक्ष मिळवणे. यासाठी मी कोणती डिग्री घेऊ हो? माझा उद्देश काय आहे? सनातन धर्म असं सांगतो की मरताना तुमच्या मनामध्ये जो विचार येतो त्याप्रमाणे तुमचा जन्म पुढचा होतो. त्यामुळे आपलं मन निरीच्छ झालं पाहिजे आणि त्यासाठी आत्तापासूनच आपण प्रयत्न करणार आहोत. कारण कोणाला माहिती कोण केव्हा जाणार आहे ते. तर त्यासाठी काय करायचंय आपल्याला? तर मग आता त्यासाठी जर आपल्याला भगवंताचे स्वरूपात एकरूप व्हायचं असेल किंवा मोक्ष मिळवायचा असेल, तर यासाठी मी कोणती डिग्री घेऊ? म्हणजे मला जन्म मरणाच्या फेऱ्यात गुंतवावे लागणार नाही. त्यासाठीची गुरुकिल्ली आज आपण बघणार आहोत बरं का. आता बघा, उदाहरण घेऊ आपण. लहान मुलगा आपले वडील बाजारात चालले की प्रेमाने हट्टाने सांगतो, बाबा मला काहीतरी आणा बरं. आपण उदाहरण सफरचंदाचं घेऊ. तो काय म्हटला, मुलगा आपल्या वडिलांना म्हणाला की बाबा मला सफरचंद आणा, कारण मला खूप आवडतात. तो एकदा नाही सांगत, बाबा मला सफरचंद आणा, सफरचंद आणा. मग वडील त्याचा हट्ट पुरवण्यासाठी त्याला सफरचंद आणतात आणि सफरचंद मिळाल्यावर तो मुलगा आनंदी होतो, समाधान पावतो. अगदी त्याचप्रमाणे आपण इतरत्र कुठेही न जाता परमेश्वराकडे मोक्ष मागावा. आता मागायचा म्हणजे केव्हा मागायचा? तर परमेश्वराजवळ बसून ध्यान धारणा थोडीशी शुद्धता शरीराची करून देवाजवळ मागावा की देवा मला तर काही समजत नाही, पण मला मोक्ष पाहिजे बरं का. मग अर्थात त्याचे 3 स्तर आहेत. मागण्याचे सुद्धा 3 स्तर आहेत देवाचे, देवाकडे मागण्याचे. त्यासाठी आपण का मागावे? कशासाठी मागायचं देवाला आपण हे? तर यासाठी श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय क्रमांक 8 मधील श्लोक क्रमांक 5चा आपण मूल आधार घेणार आहोत. काय आहे तो श्लोक ते आपण बघूया. अंतःकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम य प्रयाति समद्भावम याति नास्तत्र संशयः. आता देवाजवळ मी बसलो, देवाला मी मागतोय की देवा अंतिम ध्येय काय आहे? तर मला मोक्ष मिळवायचा आहे. मग मी कसा मिळवतो? मग भगवंतांनी स्पष्ट सांगितलं या ठिकाणी. काय सांगितलं? जो देह अंतःकाळीही माझे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो, काय शेवटच्या वेळेस जो माझं अंतःकाळी माझं स्मरण करतो आणि शरीराचा त्याग करून जातो, तो साक्षात माझ्याच स्वरूपाला प्राप्त होतो. असं कोण म्हणतं? भगवंत म्हणतात. आपल्या सनातन धर्मामध्ये भगवंत बोललेली फक्त श्रीमद भगवद्गीता आहे. बाकी कुठल्याही ग्रंथामध्ये भगवंत बोलले असा उल्लेख नाही. त्यामुळे हे त्रिवार सत्य आहे. मग मृत्यूच्या वेळी भगवंताचे नाव व विचार आपल्या शुद्ध अंतःकरणात यावे, यासाठी आजपासूनच आपण नियमित प्रयत्न करणार आहोत. पण ते प्रयत्न कसे करायचे? त्यासाठी आपणाला काही नियम मात्र काटेकोरपणे पाळावे लागतील. मात्र ते कोणते नियम आहेत? सर्वात महत्वाचा नियम म्हणजे
आपण आपल्या मनाशी इच्छा धारण करायची आहे. काय इच्छा करायची आहे? मला मोक्ष मिळवायचाच आहे, मी तो मिळवणारच, असा मनाचा निर्धार करणं आणि निश्चय करणं. त्यानंतर त्याच्यासाठी काय क्वालिफिकेशन आपण बघितलं. विमानाचं उदाहरण, वैमानिकाचं उदाहरण आपण बघितलं. अंतःकरण शुद्ध ठेवण्याचा वारंवार आपण प्रयत्न करायचा आहे. नदीचं पाणी जेव्हा वाहतं त्यावेळेस झऱ्यामध्ये जर आपण गेलात बघितलं तर झऱ्यातलं पाणी अत्यंत शुद्ध असतं, की त्याच्यामध्ये खालचा तळ सुद्धा दिसतो. अशा पद्धतीने आपण दररोज विचारायचं की आज माझं अंतःकरण शुद्ध आहे का? या इतक्या वाजून इतक्या मिनिटांनी माझ्या मनामध्ये वाईट विचार आले, मग ते लगेच आपण स्वच्छ करायचा. आणि हे आपणच आपल्याला करावं लागणार आहे, दुसरं कोणीही करणार नाही. आता महत्वाचा मुद्दा आहे. आपण म्हणतो अहो तुम्हाला काय लागतंय बोलायला, आम्हाला हे करायचंय ते करायचंय, आमचा संसार आहे, आमच्यावर जबाबदाऱ्या आहेत वगैरे वगैरे. मग मला संसार करायचाच आहे, पण तो संसार नित्य नूतन बदलणारा आहे व मिथ्या आहे याची मला क्षणोक्षणी जाणीव ठेवायची आहे. आता मिथ्या शब्दाचा गर्भितार्थ आपण नंतर बघू, कारण आता आपला विषय मोक्ष कसा मिळवावा हे आहे. आपल्या अंतर्मनामध्ये नेमका कोणता विचार आहे, वासना आहे, इच्छा आहे, ह्या प्रत्येक शब्दाला वेगवेगळे अर्थ आहेत बरं का. तर आपणच आपल्याला विचारायचं, इतरांना सांगण्याची आवश्यकता नाही. मग तो वासना काय आहे, इच्छा काय आहे, आकांक्षा काय आहे. मग आता काही छोट्या इच्छा असतात, काही मोठ्या इच्छा असतात, पण अंतिमतः आपल्याला सोनं पाहिजे. आपल्याला प्लास्टिकही लागतं, आपल्याला चिनी पातीचे कपही लागतात, पण ते काही काळापुरते लागतात. पण सोनं मात्र हे कायमस्वरूपी आणि निश्चित टिकाऊ असं असतं, म्हणून आपल्याला मोक्ष पाहिजे. मग दुःख आहे, आपल्या संसारात काय काय आहे? दुःख आहे, राग आहे, संताप आहे. मग मला कोणत्या विकाराने ग्रासलंय, आपण असं वाकून बघायचं आणि खरं खरं समजून घ्यायचं. इतर कोणाला सांगण्याची गरज नाही. स्वतःच्या अंतर्मनाला मात्र आवर्जून सांगावं. कसं? त्याचे 2-3 प्रकार आहेत. मग त्याच्यासाठी स्वतःच्या मनाशी आपल्याला बोलता आलं पाहिजे. आज सगळीकडे घरातला सुसंवाद किती आहे हा विषय आपल्याला आत्ता घ्यायचा नाही. आपल्याला फक्त आपल्या मनाशी आपणच सुसंवाद साधायचा आपण प्रयत्न करणार आहोत. मग एकांतात बसून अगदी कागद पेन घेऊन कागदावर उतरून आपण तो लिहावा की आज मी अमक्या अमक्या इतक्या वाजून इतक्या मिनिटांनी मी रागावलो, त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये वाईट विचार आले वगैरे वगैरे. आता मुद्दा असा येतो की अध्यात्म म्हणजे काय ते तरी मला माहिती पाहिजे. मग सर्वात महत्वाचं अध्यात्म म्हणजे काय हे मला माहित आहे का? त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आपणच आपल्याला विचारायचा, परमेश्वरावर माझा पूर्ण विश्वास आहे काय? 100% सुरुवातीलाच कोणाचाही विश्वास नसतो, पण प्रयत्न करून कालांतराने जेव्हा अनुभूती येते तेव्हा या जगात परमेश्वर आहे याची जाणीव निश्चित होते. झालं, मग आपल्याला अध्यात्म समजलं, थोडंसं परमेश्वराबद्दलही आपल्याला थोडी अनुभूती आली. मग त्याचं पर्सेंटेज किती, माझी आध्यात्मिक पातळी किती आहे हे आपणच आपले तपासायचं आहे बरं का. हळूहळू, एकदम नाही, हे एका दिवसात होणार नाही. मग मी उपासना कोणती करू? मला अध्यात्म जर यश मिळवायचं आहे अध्यात्मामध्ये, तर मी कोणती उपासना करू हे परमेश्वरालाच प्रामाणिकपणे विचारायची. मग तो आपल्याला निश्चित बुद्धी देतो. मोक्ष मिळवण्यासाठी भगवंताला फक्त एकच विनंती करायची. काय? आपण बघितली ती अगोदर की जीवनाच्या अंतिम क्षणी मला फक्त तुझी आणि तुझीच आठवण आणि इच्छा राहावी. यासाठी मला या इंद्रियांच्या सुखाची लालसा सोडव. मी संसारात माझी कर्म तर करणारच. गीता सांगितली कर्म करण्यासाठीच सांगितलेली आहे, पण ती कशी करायची आहे? अलिप्ततेने करायची आहे. अर्जुनाला सांगितलं की तू युद्ध कर फक्त. मग ते जिंकणार कोण, हरणार कोण हा विषय आता नाही. वर्तमान काळात, पूर्ण वर्तमान काळामध्ये
तुला फक्त युद्ध करायचंय, म्हणजे आपण आपलं काम करायचंय. ती अलिप्तता यावी म्हणून तूच मला योग्य बुद्धी दे. देवा मी काय करू? आणि जेव्हा आवर्जून देवाजवळ मागितलं जातं, तेव्हा संतांचा आणि तुमचा आमचा सुद्धा असा अनुभव आहे की देव निश्चितपणे आपल्याला मार्गदर्शन करतो. देव हातात काठी घेऊन मार्गदर्शन करतो का? नाही. देव आपल्याला बुद्धी देतो त्याप्रमाणे वागण्याची. मग आता आपल्या मागणीचे 3 स्तर काय आहेत ते आपण बघणार आहोत. म्हणजे देवाला आपण कसं भजावं आपल्याला समजत नाही. मग त्यासाठी आपण 3 प्रकार बघितलेले आहेत. पहिला प्रकार जो आहे तो नामरूपामध्ये भजलं पाहिजे देवाला, नामस्मरण करावं, 24 तास नामस्मरण त्याच्या अनुसंधानात राहावं. ते जमतं का नाही हे बघावं. नसेल तर सगुण रूपामध्ये म्हणजे मूर्ती रूपामध्ये देवाची पूजा अर्चा करावी, षोडशोपचार पूजा करावी, पंचोपचार पूजा करावी. नाही तर मग निर्गुण फक्त स्वरूपाने देवाला भजावं. स्वरूप हे देवाचं दिसत नाही. आपण मागे बघितलंय की मंदिरात गेल्यानंतर आपण डोळे मिटतो, त्याचं कारण आपलं स्वरूप आणि देवाचं स्वरूप एक व्हावं आणि ते आपल्याला समजावं म्हणून. हे सर्व भगवंतालाच विचारावे, तो निश्चितपणे मार्ग दाखवतो असा संतांचाही अनुभव आहे आणि आपला सुद्धा आपण अनुभूती आपल्याला येऊ शकते. तात्पर्य, अंतकाळी भगवंताचेच विचार आपल्या मनात यावेत, असाच विचार आपण क्षणोक्षणी करून संसारातील कर्मे, नोकरी, आईवडिलांची सेवा, मुले, पत्नी, पती यांच्या प्रती असलेले आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पण अलिप्तपणे जबाबदारीनेच करणार आहोत. मग एका वेगळ्याच परमानंदामध्ये आपण राहू हे निश्चित. कारण वरती गेल्यानंतर एकूण 13 गोष्टी आपल्याला बघत असतात आणि ते आपला रिपोर्ट पाठवतात. आपण जे मागे बघितलं की परमेश्वराचा CCTV आपल्यावर असतो आणि मग त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण नंतर बघू. परंतु क्षणोक्षणाला मी कसा वागतो, ते माझ्या अंतर्यामात कसा वागतो, याच्यावर परमेश्वर आपल्याकडे बारीक लक्ष ठेवून असतो. आपण आत्मा आणि त्याचे गुणधर्म बघत आहोत. आत्म्याचा नाश होत नाही, तो नित्य आहे. त्याचा जन्मही होत नाही, तो विकाररहित आहे. जसे मनुष्य आपल्या शरीरावर घातलेले कपडे जुने झाल्यावर काढून टाकतो व नवीन कपडे घालताना त्याला आनंद होतो, अगदी त्याचप्रमाणे मानवाचे शरीर जीर्ण झाल्यानंतर जीवात्मा शरीर सोडतो. ही क्रिया कशा प्रकारे घडते? शरीर, जीवात्मा, सूक्ष्मदेह, त्याचं पितृलोकातील गमन, त्याचा पुनर्जन्म इत्यादी अनेक विषयांचा अभ्यास आपण करणारच आहोत. जसा जसा गीतेमध्ये श्लोक येतील त्या पद्धतीने आपण तो करणार आहोत. आता आपण पुढील श्लोकामध्ये आत्म्यावर कोणतेही परिणाम कसे होत नाहीत ते आपण बघूया. आत्म्यावर काय परिणाम होत नाहीत ते सांगताना भगवंत 23व्या श्लोकामध्ये सांगतात, नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनं क्लेशदन्त्यापो न शोषयति मारुतः. पुन्हा एकदा, नैनै छिद्यन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेशदयन्त्यापो न शोषयति मारुतः. आत्म्याचं गुणधर्म अर्थात आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि भिजला नाही त्यामुळे वारा सुद्धा त्याला वाहून नेऊ शकत नाही. आत्मा ही एक शक्ती आहे. भगवंत या श्लोकात आत्म्याच्या अद्भुततेचे वर्णन करतात. हा शस्त्राने तोडला जात नाही, अग्नीने हा नष्ट होत नाही, वारा याला उडवून लावू शकत नाही, पाण्याने हा ओला होत नाही, या सगळ्यापेक्षाही श्रेष्ठ तो आहे. हे आता आपल्याला वारंवार ऐकावं लागणार आहे. कारण
तो आत्मा अजर, अमर, शाश्वत आणि क्षर म्हणजे संपणारा नाही. भगवद्गीतेमध्ये पृथ्वी, आप, तेज आणि वायू या 4 भूतांनी आत्म्याला काहीही होत नाही असा उल्लेख आहे. पण आकाशाचा उल्लेख नाही. कारण आकाश काही विकृत होत नाही. आकाश हे अवकाश मात्र आहे. यात कोणतीही विकृती होत नाही. आकाशाला कोणतीही विकृती होण्याचं सामर्थ्यच नाही. पण हे बाकीचे जे 4 भूत आहेत त्यांना मात्र पृथ्वी, आप, तेज, वायू यांच्यामध्ये मात्र विकृती निर्माण होऊ शकते. म्हणून यांना भूत असं म्हटलेलं आहे, महाभूत असं म्हटलेलं आहे. आता पुन्हा इंद्रियांकडे आपण येणार आहोत. आपले इंद्रिय हे पंचभौतिक आहे. शरीर अंतरात्मा धारण करतो आणि त्याला प्रेरणा देतो. आणि हा अंतरात्माच वास घेण्याची संवेदना जाणतो. आपल्याला नाकाने वास येतो हे जरी खरं असलं तरी ती संवेदना कुठून मिळते? तर ती अंतरात्म्यापासून मिळते. गोड, तिखट, आंबट, खारट, तुरट, कडू अशा विविध रसांचा आस्वाद आपण घेतो. ते कशामुळे घेतो? जिभेमुळे घेतो का? घेतो. परंतु ते समजतं कोणाला? अंतरात्म्याला समजतं. तसंच स्पर्शाची जाणीव, डोळ्यांनी विविध रूप पाहण्याची क्षमता ही केवळ अंतरात्म्यातूनच समजते. म्हणजे आत्मा, अंतरात्मा आणि परमात्मा या 3 प्रकारे आपण या शक्तीला संबोधतो. त्याचं साधं उदाहरण म्हणजे कोणतं आहे ते आपण बघूया. की कोणत्याही वाहनाला बॅटरी व पेट्रोल ह्या 2 गोष्टी असतात. आणि या सर्वांना नियंत्रित करणारा परमात्माच आहे. त्याचप्रमाणे अंतरात्मा आणि आत्मा ह्या 2 गोष्टी मनुष्य देहामध्ये असतात. आणि ह्या सर्वांना नियंत्रित करणारा कोण आहे? तो परमात्मा आहे. आपल्या शरीराची रचना, कार्यपद्धती, जाणीवेची प्रक्रिया, यासाठी लागणारी शक्ती इत्यादी अनेक गोष्टी पूर्णतः समजणं केवळ अशक्य आहे. पण आपल्या भारतात जन्मलेल्या ऋषीमुनींनी तपाचरणाने बऱ्याच गोष्टींचा उलगडा या ठिकाणी केलेला आहे. तो पुढील पिढीला देण्यासाठी पाठांतरामध्ये प्रावीण्य मिळवले हो. पुढे लेखन शैलीचा शोध लागल्यावर हे ज्ञानाचे भांडार आपणापर्यंत समृद्धपणे पोहोचवलं आहे. याचा सार्थ अभिमान आम्हा सर्वांना, सनातन धर्मीयांना असलाच पाहिजे. सावधान. आता आपण विषय घेणार आहोत तो आत्मज्ञान. आता आपण आत्मज्ञान या विषयावर थोडा अभ्यास करणार आहोत. त्याचं मूळ तत्व काय आहे? जीव, जगत आणि जगतात्मा यांच्या स्वरूपाविषयी परस्पर संबंध असे जे तात्विक ज्ञान असते त्याला तत्वज्ञान असे म्हणतात. जीव म्हणजे ज्यामुळे मनुष्य देह हालचाल करतो, तो जीव. या जगात आपण राहतो ते जगत. आणि ह्या जीव जगतावर ज्याचे नियंत्रण आहे तो जगतात्मा. साधं गणित आहे. आपण म्हणतो जन्म पुनर्जन्म याची जी अविरत साखळी या विश्वात आहे ती साखळी तोडण्याचं काम मात्र आत्मज्ञानाने होतं, म्हणजेच मोक्षाने होतं असं म्हणायला अजिबात हरकत नाही. श्रीमद भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 20च्या 3ऱ्या व 4थ्या चरणामध्ये आत्मज्ञानाचा स्पष्ट उल्लेख आहे. अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकम. या आत्मज्ञानामुळे अनंत रूपात विभाजित असलेल्या सर्व जीवांमध्ये एकच अविभक्त आध्यात्मिक स्वभाव दिसून येतो. म्हणजे सगळं जग एकच आहे हे आपल्याला समजतं. त्या ज्ञानाला सात्विक म्हणजे सात्विक ज्ञान किंवा आत्मज्ञान असं म्हणतात. कोणाही बद्दल त्याच्या मनामध्ये वैरभाव येत नाही अशा सात्विक माणसाला आत्मज्ञान झालं आहे असं म्हणायला हरकत नाही. आता जगाची लोकसंख्या सुमारे आज 8,20,83,29,823 आहे. पण आश्चर्य म्हणजे त्यातील एकही माणूस दुसऱ्यासारखा 100% नाही.
90% असेल, परंतु 100% मुळीच नाही. काही ना काहीतरी फरक प्रत्येकात असतोच, पण त्यांच्या अंतरात्म्यामध्ये चैतन्य मात्र एकच आहे बरं का. या चैतन्याची जाणीव ज्या व्यक्तीला होते त्याला आत्मज्ञान झाले असे ढोबळ मनाने म्हणता येईल. मग याला काय होतं, की याला देश, काल, धर्म, जाती, वर्ण हे सर्व कुणी तयार केलंय? तर हे मनुष्यानी तयार केलेलं आहे. परमात्म्याला वेळ नाही एवढा. त्याला आपल्यालाच सगळं काही बघणं आणि त्या पद्धतीने वागवणं यामध्येच त्याचं पूर्ण लक्ष आहे. हे तुम्ही आम्ही आपल्या सोयीसाठी करून घेतलेलं आहे. सर्व लोकात एकच तत्व आहे याची पूर्ण जाणीव ज्याला आहे तो कोणताही भेदभाव करीत नाही. सर्व काही परमात्म्याचीच लेकरं आहेत हा दृढ निश्चय ज्याच्या अंतर्मनात पक्का असतो त्यालाच आत्मज्ञानी म्हटलं आहे. ही प्रमुख धारणा आपल्या सनातन धर्माची आहे. याचा अर्थ काय, की आपण फरक करायचाच नाही आणि बाह्य लोकांनी, इतर लोकांनी केला तरी सुद्धा आपण त्यांच्याकडे अज्ञानी ह्या दृष्टिकोनातून बघायचं आहे. कारण आपण आता काय बघतो आहोत ते आत्मज्ञान बघत आहोत. विभक्त जगातील एकत्व ज्याला समजते त्या माणसाची दृष्टी सर्वांसाठी सारखी होते. कोणताही भेदभाव त्याच्या मनात येत नाही. तो खरा आत्मज्ञानी होय. ज्ञा म्हणजे जाणणे. या धातूपासून हा शब्द आलेला आहे. ज्ञायते अनेन इति ज्ञानम, अर्थात ज्याच्या योगाने जाणले जाते त्याला ज्ञान असे म्हणतात. आता उपनिषदामध्ये आपण मागे बघितलंय, पुन्हा एकदा बघणार आहोत की उपनिषदामध्ये ज्ञानाचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. एक अपरा व पराविद्या म्हणजे ज्ञान. अपराविद्या म्हणजे विश्वाचे सर्व ज्ञान जे सारखे बदलत आहे, संसाराचे म्हणूया, आणि त्याचा शेवटी नाशही होतो. पण पराविद्या म्हणजे सर्वात महत्वाची अध्यात्मविद्या म्हणजे आत्मज्ञान होय. पराविद्येचे ज्ञान केवळ विश्वास व श्रद्धेनेच प्राप्त होते. तथापि ते ज्ञान अनुभूतीने व अनुभवाने आपल्याला समजते. हे ज्ञान प्रत्येकालाच होते, पण त्याच्याकडे त्याचे लक्ष नसते. याच्यासाठी आपण नेहमी उदाहरण बघतो की आई आपल्यावर किती प्रेम करते हे बालकाला विचारा, त्याला ते समजणारच नाही. तशाच पद्धतीने आणि अपरा म्हणजे संसार, जग याच्या विचारात व्यापात माणूस पूर्णपणे गुंतलेला आहे. शांतपणे विचार केला तर आपण बघू की ऐहिक सुखाच्या मागे लागलेल्या तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाला पराविद्येचे ज्ञान केवळ संत संगतीने व अधिकारी व्यक्तीच्या मार्गदर्शनाने निश्चित मिळते. छांदोग्य उपनिषद 6:1-3 मध्ये एना श्रुत्यम श्रुत्यम भवत मतम मतम विज्ञातम विज्ञानम, आत्मज्ञानाने जे ऐकता येत नाही ते ऐकू येते. अज्ञात म्हणजे माहीत नसलेल्या गोष्टी सुद्धा माहिती होतात व ज्यांचा कधीच अनुभव नसतो त्या गोष्टी सुद्धा आपोआप अनुभवाला येतात. एक विशिष्ट शक्ती मनुष्याला प्राप्त होते. मनातील इच्छा आपोआप पूर्ण होतात. कल्पना केली की ती निश्चित पूर्ण होते, कारण आपल्यात सुद्धा परमेश्वराचा सूक्ष्म अंश आहे. हे आपण कधीही विसरता कामा नये. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आणि विज्ञान म्हणजे संपूर्ण विश्वाचे ज्ञान. गीतेच्या अध्याय क्रमांक 7 मधील 17व्या श्लोकामध्ये स्वतः भगवंत म्हणतात, सर्व जगतामध्ये मीच आहे. अशी ज्याची पक्की धारणा आहे व क्षणोक्षणी माझ्या ठिकाणी ऐक्यभावाने जगणारा प्रेमयुक्त ज्ञानी भक्त सर्वात श्रेष्ठ असतो. कारण मी अत्यंत प्रिय आहे. मी त्याला अत्यंत प्रिय आहे आणि तोही मला अत्यंत प्रिय आहे. आत्मज्ञानी तर साक्षात माझे स्वरूपच आहे. आता आपण परमार्थ याची सोपी व्याख्या बघणार आहोत. मंगळवेढ्याचे संत चोखोबा यांची बहीण निर्मलाताई यांनी अगदी थोडक्यात त्या परमार्थाचा
अर्थ आपल्याला सांगितलेला आहे. शुद्ध भक्ती भाव नामाचे चिंतन हेची मुख्य कारण परमार्थ. मग आता शुद्ध भक्ती, पुन्हा समत्व आलं, सम्यक आलं, त्यानंतर मनाला आवर घालणार सगळ्या गोष्टी आल्या या शुद्ध भक्तीमध्ये. आणि नामाचं चिंतन करणं हे आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. आपली मनोवृत्ती कशी असते हे आपणच आपल्याला विचारावे. बसच्या गर्दीमध्ये एखादा माणूस शिरला, आपण आता उदाहरण घेतलंय की देवळामध्ये गेलो, देवळामध्ये आपल्या काय भावना असतात? अत्यंत सात्विक, स्वच्छ, सुंदर अशाच भावना असतात. पण एकदा देवळातून बाहेर पडलं आणि गर्दीमध्ये एखादा माणूस आपल्या पुढे गेला, अर्थात हे भारतात होतं, तर मग आपण त्याच्याकडे काय प्रतिक्रिया देतो? आपण संयमाने वागतो का? त्याच्याशी आपण नम्रपणे वागतो का? याचा अर्थ असा की आपण 24 तास परमार्थातच राहिलं पाहिजे आणि ह्या भौतिक जगतामध्ये आपलं वागणं अशाच पद्धतीने झालं तरच समजायचं आहे की मी अध्यात्मामध्ये आत्मज्ञानी झालेलो आहे. आता आपण आजच्या शेवटच्या श्लोकाचा अभ्यास करणार आहोत. अछेद्यो यमदायोयम अक्लेद्यो शोष्येवच नित्यः सर्वगतस्थाणुर अचलोयम सनातनः. पुन्हा एकदा. अच्छेद्यो यमदायोयम अक्लेद्यो शोष्येवच नित्यः सर्वगतस्थाणुर अचलोयम सनातनः. पुन्हा आत्म्याचीच माहिती आहे. आत्मा कापता येत नाही, त्याचे तुकडे होऊ शकत नाही, त्याला अग्नी जाळू शकत नाही, पाण्याने किंवा कोणत्याही द्रव्याने त्याला भिजवता येत नाही, सुकवता येत नाही. आणि हा आत्मा अचल आणि स्थिर राहणारा आहे, नित्य आहे, सर्वव्यापी आहे, सनातन आहे, तो कधीही नष्ट होत नाही. सावधान. आपण हे बघितलं की ज्ञानी व भक्ती करणाऱ्या पुरुषाला सहज मोक्ष मिळतो. आता ज्ञानाच्या 4 पायऱ्या आपण बघणार आहोत. पहिलं आहे सामान्य ज्ञान, जे समाजातील सर्व स्तरातील माणसाला सर्वसाधारणपणे असतं. अर्थात हे ज्ञानही वारंवार अद्यावत अप टू डेट करावं लागतं बरं का. दुसऱ्या ज्ञानाचा प्रकार आहे तो विज्ञान. यात शेकडो शाखा आहेत. त्यात दररोज नवीन नवीन शाखांची भर पडत आहे, आपल्याला त्याची कल्पना आहे. नित्य नवीन सुधारणा होत असतात. त्यात आरोग्य, मानवी संबंध, मानसशास्त्र, संगणकशास्त्र इत्यादी. आणि तिसरं ज्ञान जे आहे ते तत्वज्ञान. आपण गीतेचा अभ्यास तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून करण्याचा अल्पसा प्रयत्न करत आहोत. या ज्ञानामध्ये परमाणु ते परमेश्वरापर्यंत सर्व ज्ञान अंतर्भूत होतं. ते माहीत झाले की जगात काहीही ज्ञान प्राप्त करण्याची बहुधा गरज पडत नाही. मग तत्वज्ञानामध्ये संसार, शरीर, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, देह, देही, शरीर, शरीरी, क्षर, अक्षर, पुरुष, प्रकृती, जन्म, मृत्यू, मोक्ष इत्यादी अनेक माहिती आपल्याला घेता येते. आणि श्रीमद भगवद्गीतेचा प्रमुख विषय हा तत्वज्ञानच आहे. यात भगवंताचे रूप, स्वरूप आपणास निश्चित जाणता येते. अनुभूती, अनुभव, जाणीव सद्गुरूच्या मार्गदर्शनाने आपल्याला निश्चित करता येते. तत्वज्ञानामुळे जीवात्म्याला सुलभ उपासना, योगाभ्यास करता येतो. अंतिमतः मोक्ष मिळवण्याचे सर्व ज्ञान आपणास अभ्यास व साधना केल्यास सुनिश्चित मिळतं. हे तत्वज्ञानाचं प्रमुख सूत्र आहे. आणि चौथं ज्ञान जे आहे ते आहे आत्मज्ञान किंवा अध्यात्मज्ञान. हे आहे अध्यात्मज्ञान म्हणजे आत्मा परमात्मा याचं शास्त्रोक्त व सविस्तर बिनचूक ज्ञान. हजारो वर्षापासून अध्यात्मशास्त्राला अनन्यसाधारण महत्व आहे. आपली संस्कृती, जीवनमान, कर्तव्य,
कशी व कशा प्रकारे करावे, नीतिनियमांचा अभ्यास कसा करावा, मृत्यू कसा येतो, सूक्ष्म देह, स्थूल देह, कारण देह, महाकारण देह इत्यादी गोष्टींची सखोल माहिती अध्यात्मशास्त्रामध्ये अचूक दिलेली आहे. त्याच्या मूलतत्वात कधीही कोणताही बदल होत नाही, काहीही फरक पडत नाही त्याच्यामध्ये. याही पुढे या अध्यात्मशास्त्राला कोणीही खोटे ठरवू शकत नाही, कारण भारतात असे अनेक प्रयोग झाले, पण त्यात मूलतत्वाला कधीही बाधा पोचवू शकलेली नाही. आता आपण आत्मा, व्यक्ती, जन्म, मध्यंतरी असा एक प्रश्न निर्माण झाला होता, त्याच्याबद्दल मी आता हे थोडंसं बोलतोय की आपण आत्मा आणि व्यक्तिजन्म कौशल्य वेगवेगळे असते, तर त्यांचा आत्मा वेगवेगळा असतो का? त्यांचा आत्मा वेगवेगळा असतो का, असा प्रश्न होता. मग आता ह्या प्रश्नाला काय उत्तर आहे? तर ह्या प्रश्नाला उत्तर असं आहे की आत्मा हा वेगवेगळा नसतो. आपण गाडी चालवतो, मोटरसायकल चालवतो, विमान चालवतो, तो आत्म्याचं मूलतत्व एकच आहे. याची डेन्सिटी पेट्रोलची, डिझेलची वगैरे वेगवेगळी आहे, हे मान्य आहे. परंतु ज्या पद्धतीने वेगवेगळे वाहन आपल्याला चालवता येतात, परंतु एनर्जी एकच आहे, त्याप्रमाणे आत्म्या ही जी ताकद आहे ती एकच आहे. आत्मा सर्वांचे ठाई एकच आहे, तो वेगवेगळा नाही. हे आपण पुन्हा एकदा एका दुसऱ्या उदाहरणावरून बघणार आहोत. आत्मा ही एक शक्ती आहे, ती डोळ्यांना दिसत नाही. जसं काही वीज ही एक शक्ती आहे, ती डोळ्यांना दिसते का? वीज नाही दिसत. पण आपल्या घरातील विजेचा वापर कोणत्या गोष्टीसाठी होतो याची आपण थोडक्यात माहिती घेऊ. घरात काय उपकरणे असतात? हो, पंखा असतो, रेफ्रिजरेटर असतो, ओव्हन असतो, ट्यूबलाइट असतं, हीटर असतं, इत्यादीमध्ये एकच वीज ही उपकरणं चालवते, पण त्यांचे परिणाम मात्र वेगवेगळे दिसतात. की जसे पंखा वाऱ्याची हालचाल जोरात करतो, रेफ्रिजरेटरमध्ये पदार्थ थंड होतात, टिकतात, ओव्हनमध्ये अन्न गरम होतं, त्यात प्रचंड उष्णता निर्माण होते, ट्यूबलाइट सर्व घरभर प्रकाश देतं, हीटर पाणी गरम करतं. हे कशाने होते? तर विजेने होते. वीज गेली की सर्व काही उपकरणं बंद पडतात, कारण प्रत्येकाची अंतररचना म्हणजे सर्किट डायग्राम वेगवेगळं आहे. प्रत्येक माणसाचं, मी जे लोकसंख्या सांगितली जगाची, त्याच्या मागे हाच उद्देश होता की प्रत्येकाचं सर्किट डायग्राम हे थोडा फरक आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला परिणाम दिसतात. अगदी तंतोतंत त्याचप्रमाणे कोणत्याही घटनेमध्ये वेगवेगळी माणसं वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात, कारण त्यांचा विचार करण्याची पद्धत, शक्ती, अनुभव, संस्कार, दृष्टिकोन यामध्ये प्रचंड फरक असू शकतो. पण त्या सगळ्यांचा आत्मा मात्र एकच असतो. बरं, त्याला भावना नसतात, कर्म नसतं, कर्मफळ नसतं, अपेक्षा नसते, फक्त त्याचं अस्तित्व असतं. राजा काही करतो का? राजा काही करत नाही. राजा फक्त सिंहासनावर बसतो आणि बाकीच्यांकडून काम करून घेतो. त्याच पद्धतीने माणसं जिवंत असतात, प्रत्येक इंद्रिय आपापली कर्म करतात, म्हणून आत्मा सर्वांच्या शरीरामध्ये एक आणि एकच आहे. आता दुसरा उपप्रश्न असा होता की आत्मा निर्लेप असतो, तर नीतिकर्माचा आत्म्यावर परिणाम होतो का? तर होतच नाही, कारण आत्म्यावर कशाचा परिणाम होण्याचा संबंध नाही. कारण काय? तर आपण गाडी चालवताना किती यंत्रणा असते, त्याचं काम, आपण गाडी जेव्हा पेट्रोल भरतो त्यावेळेस त्या पेट्रोलचं काम फक्त गती देणं आणि स्वतः संपून जाणं, अर्थात ते संपत नाही. आत्मा जसा संपत नाही तसं ते पेट्रोलही, ती एनर्जी जी आहे ती एनर्जी दुसऱ्या रूपामध्ये बदलते. त्याच पद्धतीने आत्मा हा कधीही संपत नाही. हे आपल्याला ह्या अध्यायातील 30व्या श्लोकापर्यंत समजून घेणं क्रमप्राप्त आहे. ते
आत्मा हे परमात्म्याचं सूक्ष्म रूप आहे. ते विजेसारखे हवेसारखे दिसत नाही, पण ज्याप्रमाणे वीज ही काम करते त्याप्रमाणे आत्मा हा प्रत्येक चेतन वस्तूमध्ये भरलेला आहे. केवळ त्याच्याच अस्तित्वामुळे वस्तू चैतन्यमय असतात. एकदा का आत्मा शरीरातून निघून गेला की हा देह काय होतो? पार्थिव देह होतो. आता आत्मा शरीरातून कसा जातो हा स्वतंत्र विभाग आहे आणि तो त्याचा सुद्धा पुराणांमध्ये पूर्ण सूक्ष्म अभ्यास केलेला आहे. आणि तो पुराण जे आहे ते गरुड पुराण आहे. त्या गरुड पुराणामध्ये आपल्या संपूर्ण आत्म्याचं पुढे सगळं काय काय होतं, पितर लोकामध्ये तो कसा जातो, कशा पद्धतीने त्याच्या नोंदी घेतल्या जातात, याची सगळी माहिती गरुड पुराणामध्ये आहे. मग सूक्ष्म रूपाने इंद्रिय येतात, ते आपण हे मंच ते नाही. गरुड पुराणाची माहिती देण्यासाठीच हे डायस नाहीये. पण मी थोडक्यात आपल्याला एवढंच सांगतो की आपलं अंतिम ध्येय असं पाहिजे की मरताना कोणतीही भावना आपल्या बरोबर जाता कामा नये. आणि ती एकदा भावना जर गेली नाही, त्याला कुणी भावना म्हणेल, कुणी वासना म्हणेल, कुणी इच्छा म्हणेल, तर हे कुठलंही जाता कामा नये. यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर सदोदित अखंड परमेश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे आणि भगवंताला विनंती केली पाहिजे. अनुप जलोटाचं एक गझल आहे, आपल्याला कल्पना असेल, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, की बाप्पा तेव्हा तू ये आणि तुला जर जमलं तर तू राधेला सुद्धा आपल्या बरोबर घेऊन ये. अशा पद्धतीने ही जी आपली संकल्पना आहे ती मूळ संकल्पना आहे आणि यातच आपलं मोक्ष दडलेला आहे. आणि मग नंतर आपला देह इथे राहिला, आपली वासना इथे राहिली आणि मग पुनरपी जननम पुनरपी मरणम हा विषय आपल्यासाठी अजिबात राहत नाही. आणि ह्या सर्व गोष्टी देह, देही, मृत्यू, सूक्ष्मजीव याचा सूक्ष्म अभ्यास भगवद्गीतेमध्ये अत्यल्प प्रमाणामध्ये फक्त पुसटसा केलेला आहे. याची माहिती उपनिषदामध्ये मात्र स्पष्टपणे सांगितलेली आहे. तुर्तास आपण श्रीमद भगवद्गीतेचाच अभ्यास करत आहोत आणि त्यामुळे माझी आपणा सर्वांना नम्रतेची विनंती आहे की आपण जे आज मोक्ष कसा मिळवावा, यासाठी माझं भांड कसं शुद्ध करण्याचा प्रयत्न करावा, माझ्या मनामध्ये विविध भाव असता कामा नये किंवा भेद असता कामा नये, याचा मी प्रयत्न करावा आणि अंतिम क्षणी मी भगवंताचं नामस्मरण करतच माझा प्राण जावा अशी अपेक्षा आपण करतो आणि यात काहीही गैर नाही. हरिओम तत्सत. तत्सत कृष्णार्पणमस्तु. इदन्न मम शुभम भवतु. आपण आता प्रार्थना घेऊया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्म संस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वंदे जगद्गुरुं. ओम शांति शांति शांति.